नीतिशास्त्रीय संकल्पना एथिक्स कन्सेप्ट सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अशा दोन कन्सेप्ट बघणार आहोत की ज्याच्यामध्ये बरंच कन्फ्युजन होतं किंवा बरेचदा इंटरचेंजेबली वापरले जातात. संकल्पनात्मक स्पष्टता या दोन कन्सेप्टविषयी गरजेची आहे. त्या कन्सेप्ट आहेत सिंपती आणि एम्पथी. सिंपतीला मराठीत म्हटलं जातं सहानुभूती आणि एम्पथी याला म्हटलं जातं परांतरानुभूती किंवा तद अनुभूती किंवा त्याला सह अनुभूती असं सुद्धा म्हटलं जातं. सो या तीनपैकी एक शब्द वापरू शकता, पण तदनुभूती हा त्यातल्या त्यात खूप सुंदर शब्द आहे. सिंपती आणि एम्पथी ह्यांचा अर्थ समजण्यासाठी आपण आधी एक सिनारिओ इमॅजिन करूया. समजा तुम्ही एका वृद्धाश्रमात गेलात किंवा लहान बालकांच्या अनाथाश्रमामध्ये गेलेला आहात आणि तिथली एकंदर परिस्थिती पाहिली, तिथलं दुःख पाहिलं आणि तुम्हाला असं वाटलं अरे या ठिकाणी परत येऊ नये कारण माझी तर इथं आल्यानंतर झोप उडून जाईल. अशी जर तुमची मनोवृत्ती असेल किंवा आणखी एक गरीब लोक पाहिले किंवा मध्यंतरी एक कचरा वेचणाऱ्या लोकांवरची मी डॉक्युमेंटरी पाहिली होती. त्यात एक कॅफेमध्ये बसलेला माणूस म्हणतो की त्यांनी शिकायचं होतं किंवा तेच डिझर्व करतात. कचरा वेचणं, कचरा हे साफ करणं हीच त्यांची लायकी आहे असं त्याला म्हणायचं होतं. अशा प्रकारची जी मनोवृत्ती आहे ना की माझी झोप उडेल, त्यांची तीच लायकी आहे, याला म्हटलं जातं अँटीपथी. अँटीपथी दुष्ट प्रवृत्ती. म्हणजे दुसऱ्याला समजून घेणं, त्याच्या दुःख वेदना समजून घेणं यापेक्षा स्वार्थी आत्मकेंद्री विचार करणं आणि त्यांच्या दुःख वेदनांविषयी मला स्वतः काही संवेदनाच नसणं, माझ्या संवेदनाच दिसून न येणं म्हणजे अँटीपथी. सिंपती म्हणजे काय, सहानुभूती म्हणजे काय, तर ते दुःख, त्या वेदना दूर व्हाव्यात अशी प्रामाणिक भावना निर्माण होणं. सिंपतीमध्ये थोडीशी ती हळहळ, अरे बिचारा बिचारी अशी जी भावना आपल्यामध्ये निर्माण होते ना ती सिंपती असते. सहानुभूती आणि सहानुभूतीतून जी कृती आपण करतो त्याला थोडीशी उपकाराची भावना असते. म्हणजे अरे रे इतका बिचारा बिचारी आहे की मी त्यांच्यावरती काहीतरी उपकार करतोय अशी भावना असेल आणि त्यातून तुम्ही कृती करत असाल तर ती असते सिंपती. अर्थात दुष्ट प्रवृत्तीपेक्षा त्यातल्या त्यात बरी असलेली कृती. ॲटलिस्ट त्याच्यामध्ये प्रामाणिक भावना आहे की हे दुःख वेदना दूर व्हावेत, पण त्याला तितकं नैतिक परिणाम काच नाही साध्य होत कारण त्याच्यामध्ये थोडीशी उपकाराची भावना आहे. म्हणजे ह्या सिंपतीला थोडंसं आता क्रिटिसाइज सुद्धा केलं जातं. म्हणजे ज्या वेळेला मी डिसेबल्ड दिव्यांग लोक बघतो त्यावेळेला जर ती सिंपती हळहळ जी निर्माण होते तर ते असं म्हणणं आहे आता मानवी अधिकार लोकांचं किंवा आपण म्हणून मानवी अधिकाराच्या भावनेतून त्याच्याकडे बघितलं, त्यांच्या हक्काच्या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं तर तुम्ही आमच्या प्रतिष्ठेला, आत्मसन्मानाला ही हळहळ व्यक्त करून बिचारा बिचारी हे दाखवून ती ठेस पोचवत आहात असं त्याच्यामध्ये एक प्रकारची भावना असते. सो सिंपती म्हणजे काय, पुन्हा एकदा दुसऱ्याचं दुःख वेदना त्यातून ते मुक्त व्हावेत अशी निखळ आणि प्रामाणिक हेतू असणं, त्याच्यामध्ये थोडीशी ती उपकाराची भावना असते. एम्पथी मध्ये थोडीशी ते नैतिकतेची पातळी वाढते. एम्पथी किंवा तदनुभूती म्हणजे काय, तर दुसरी व्यक्ती कोणत्या भावनेतून जाते आहे, कोणत्या विचारातून जाते आहे, कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे त्यांच्या ठिकाणी जाऊन समजून घेणं. त्याला इंग्रजीमध्ये पुटिंग युअर सेल्फ इन अदर शूज असं म्हटलं जातं. त्यांच्या त्या जागी जाऊन स्वतःला, म्हणजे बऱ्याचदा आपल्याला ना अनेक लोक आपल्याकडे त्यांच्या व्यथा वेदना घेऊन येतात आणि तुला काय धाड भरली आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे असं पटकन आपण बोलून जातो. त्यांना समजून घेत नाही कारण आपण त्यांच्या जागी राहून त्या काय आता ते उपभोगतायत, काय भोगतायत हे समजून घेता येत नाही आपल्याला. सो तदनुभूती म्हणजे काय, दुसऱ्यांचं दुःख त्यांच्या ठिकाणी, स्वतःला त्यांच्या ठिकाणी कल्पून समजून घेण्याचा प्रयत्न करणं. मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की एम्पथीचे 3 प्रकार आहेत. एक आहे बोधात्मक तदनुभूती, दुसरी आहे भावनात्मक किंवा भावात्मक तदनुभूती आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सामाजिक कौशल्य.
सोशल स्किल. या 3 गोष्टी समजल्या तरी तुम्हाला एम्पथी ही संकल्पना आणखी चांगली समजेल. बोधात्मक एम्पथी, तदनुभूती, भावनात्मक तदनुभूती आणि सामाजिक कौशल्य. बोधात्मक म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीच्या काय विचार आहेत, काय भावना आहेत हे समजून घेणं, कॉग्निशन, बोधन करून घेणं, विचार काय आहेत, भावना काय आहेत हे समजून घेणं. भावनात्मक तदनुभूती म्हणजे काय? त्या भावना स्वतः अनुभूती घेण्याचा, अनुभव घेण्याचा, एक्सपिरियन्स करण्याचा प्रयत्न करणं. बघा, इथे मला भावना समजल्या किंवा काय त्या भावना आहेत, विचार आहेत हे समजून घेतलेलं आहे. आता ते मी त्याच्या जागी जाऊन विचार करतोय की त्या भावनांमुळे त्याच्यावरती कसा परिणाम झालेला असेल. आणि सामाजिक कौशल्य म्हणजे काय? त्या तदनुभूतीची कोणत्या तरी माध्यमातून अभिव्यक्ती करणं, आंतरक्रिया, त्या व्यक्तीसोबत इंटरॅक्शन करण्याचा प्रयत्न करणं. लक्षात घ्या, या सामाजिक कौशल्याशिवाय तदनुभूतीला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर समोरचा आपला एक मित्र आहे, नुकताच एक परीक्षा नापास झालेला आहे, तर त्याच्या पाठीवरती थाप मारणं, त्याला बिलगणं, हक देणं, हे सुद्धा एम्पथीचं एक्सप्रेशन, सामाजिक कौशल्य आहे. एम्पथी जर ह्या सामाजिक कौशल्यासोबत आली नाही तर त्याला काही अर्थ नाही, असं मी आत्ताच सांगितलं. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर आपले प्रतिस्पर्धी आहेत, खेळाडू आहेत, ते एकदम अटीतटीच्या लढतीमध्ये खेळले आणि हरले. इंडिया पाकिस्तानची T20ची वर्ल्ड कप मधली आत्ताची मॅच, त्याच्यामध्ये नसीम शहा हे एकटाच असा प्लेअर मला असं वाटलं की जो पाकिस्तानला जिंकून देण्यासाठी अटीतटीचा प्रयत्न करत होता. मॅच हरल्यानंतर, पाकिस्तान मॅच हरल्यानंतर आपला कप्तान रोहित शर्मा, कर्णधार आपला रोहित शर्मा त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या पाठीवरती असा 2 थापा मारल्या. हे म्हटलं जातं एम्पथी. दुसऱ्याच्या भावना आपल्याला समजल्या आहेत, त्या व्यक्तीपर्यंत आपल्या कृतीतून पोहोचवणं, हे म्हणजे तदनुभूती. भारतीय प्रशासनामध्ये, भारतीय जी ब्युरोक्रेसी आहे, नोकरशाही आहे, त्याच्यामध्ये हे एम्पथी हे व्हॅल्यू इन्क्लूड करण्यासाठी आता प्रयत्न होताना दिसतात. लक्ष्मीकांत देशमुख यांचं एक बखर प्रशासनाची नावाचं पुस्तक आहे. बखर प्रशासनाची. त्या पुस्तकात ते असं म्हणतात, नोकरशहाचं, लोकप्रशासकाचं काम काय असतं तर तुमच्याकडे आलेल्या फायली मागची मानवी समस्या ओळखणं, हे नोकरशहाचं काम असतं, लोकप्रशासकाचं काम असतं. ती फाईल हा एक पानाचा गट्टा नाहीये, त्या फायलीच्या मागे अनेक मानवी समस्या आहेत. त्या मानवी समस्यांचं आकलन होण्यासाठी सुद्धा कोणतं मूल्य लागणार आहे? तदनुभूती, एम्पथी. आत्ता भारताच्या प्रशासनामध्ये हे तदनुभूती हे मूल्य दिसतं का? हे नक्की कमेंटमध्ये कळवा. सो एम्पथी, सिम्पथी आणि अँटीपथीचा अर्थ आज आपण बघितलाय. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एम्पथी आणि कंपॅशनमध्ये काय फरक आहे, तदनुभूती आणि करुणेमध्ये काय फरक आहे हे बघूया. आणखी कोणत्या अशा संकल्पना आहेत ज्या इथिक्समध्ये कन्सेप्च्युअली क्लिअर नाहीत, तर त्या सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. धन्यवाद.